जर मी तुम्हाला सांगितलं आपल्या नगरमध्ये स्वयंभू शिवलिंग आहे, ज्या शिवलिंगातनं अखंड गंगा वाहते आणि जिथल्या नंदीच्या मूर्तीखाली नारद मुनीची मूर्ती आहे, तर कदाचित तुम्ही विश्वास ठेवणार नाही. मंडळी, नगर पासून सुमारे 3-4 किलोमीटर अंतरावर भिंगार जवळ नागरदेवळे येथे आहे ऐतिहासिक पौराणिक आध्यात्मिक ठिकाण, एक अत्यंत प्राचीन आणि अद्भुत शिवतीर्थ श्री शुक्लेश्वर महादेव मंदिर. भृगुपुत्र शुक्राचार्यांनी या मंदिराच्या परिसरात समंगा नदीच्या काठावर कठोर तपश्चर्या केली. त्यांच्या भक्तीने प्रसन्न होऊन स्वतः भगवान शंकर येथे प्रकट झाले आणि या पवित्र स्थानी स्थिर झाले. चक्रधर स्वामी भृंग ऋषी यांनी देखील येथे तपश्चर्या केली असून या मंदिर परिसरात काही काळ नाथांचे वास्तव्य देखील होते. पानिपतच्या स्वारीवर जाताना पेशव्यांनी येथील शिवलिंग पिंडीला प्रथम अभिषेक केल्याचा उल्लेख पानिपत कादंबरीमध्ये देखील मिळतो. सूर्यपुराण, सूर्यखंड यांसारख्या कादंबरीमध्ये देखील या मंदिराचा उल्लेख सापडतो. पंचवाटिका म्हणजे औदुंबर, पिंपळ, वड, बेल आणि अश्वत्थ वृक्षांनी नटलेला हा सुंदर परिसर. इथे अत्यंत प्राचीन आणि दुर्मिळ कवठी चाफ्याचं झाड सुद्धा तुम्हाला पाहायला मिळेल. दर महाशिवरात्रीला येथे भंडाऱ्याचं आयोजन करण्यात येतं. 2000 ते 2500 भाविकांसाठी अन्नदान केले जाते. तर नगरचे काशी विश्वनाथ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या पवित्र स्थळी तुम्ही भेट दिली आहे का? आणि शुक्लेश्वर महादेवाचं दर्शन तुम्ही घेतलं आहे का? कमेंट करून नक्की कळवा. आणि अशाच माहितीसाठी फॉलो करा नमस्ते नगर.